या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारा मतदार, कार्यकर्ता आणि सर्वसामान्य वर्ग आहे, तो मोठ्या प्रमाणावर आहे। मुळात या जिल्ह्याची ओळखच राष्ट्रवादीचा पालिकेला अशी आहे। नैसर्गिकरित्या या जिल्ह्याचा DNA राष्ट्रवादीचा आहे। फक्त आम्हाला त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित संरचनात्मक व्यवस्था देऊन संघटनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यायची आणि संघटना बळकट करायची। उद्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका आम्हाला त्या ठिकाणी ताकदीने लढून जिल्ह्याच्या या संस्थांवर महायुतीचा झेंडा कसा फडकेल याच्याकरता आम्ही त्या ठिकाणी संघटना बळकट करू। माळशिरस आणि पंढरपूर दोन्ही ठिकाणी आता तुम्ही स्वतः पाहिला, अतिशय उत्तम प्रतिसाद त्या ठिकाणी बैठकांना मिळालेला आहे। बीव्हीजीचा एक विषय तुम्ही मगाशी बोलताना सूचना केली तुमच्या पदाधिकाऱ्याला, काय विषय बीव्हीजी इंडिया या कंपनीचे जवळपास 1.25 लाख कामगार संपूर्ण देशभरात आणि जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात। हनुमंतराव गायकवाड हे त्याचे प्रमुख आहेत। एक मराठी माणसानं एवढा मोठा उद्योग समूह उभा केलेला आहे। पंढरपूर देवस्थानमध्ये आणि आपल्याकडचे जे भक्तनिवास आहेत या ठिकाणची सेवा देखील त्या बीव्हीजी इंडियाच्या मार्फत दिली जाते। काही वेळेला सेवा देणारे जे काही कामगार, कर्मचारी ही व्यवस्था असते, त्यांच्याकडून काही चुकीची कामं होतात। त्यावेळेला अशी कामं, चुकीची कामं होऊ नये याच्याकरता पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही तक्रारी वगैरे केल्या जातात। परंतु त्यामुळं एकूणच ते बीव्हीजी इंडियासारखा जो मोठा समूह आहे त्याला कुठं गालबोट लागता कामा नये याची आपण काळजी घेतली पाहिजे। खाली कोणीतरी काही चुका केल्या म्हणून त्या संस्थेला दोष देऊन चालणार नाही। आपल्याला त्या दृष्टिकोनातून पदाधिकाऱ्यांना सांगितलं, व्यवस्थित चर्चा करून समन्वयानं काम करा। अजितदादा यांनी महाराष्ट्र राज्याच्या त्यांच्या आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या नेत्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे। त्यात भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत। आपल्याला माहीत आहे भुजबळ साहेब हे OBC मधून येतात, मुश्रीफ साहेब अल्पसंख्याकमधून येतात, त्याचप्रमाणे झिरवळ साहेब आदिवासी समूहातून येतात। अण्णा बनसोडेंना आता उपाध्यक्ष केलेला आहे, ते आपल्या बहुजन समाजातून मागासवर्गीय कम्युनिटीमधून येतात। अशी मंत्रिमंडळाची जर रचना बघितली, आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या OBC कम्युनिटीमधून येतात, आमचा युवक अध्यक्ष OBC कम्युनिटीतून येतो। अशी जे पक्ष संघटनेतली जर पदं बघितली, आमचे प्रदेशाध्यक्ष स्वतः OBC आहेत। या लक्ष्मण हाकेनं स्वतःला कधी ग्रामपंचायत निवडून आणली आहे का? आणि लक्ष्मण हाके स्वतःला प्राध्यापक म्हणून लावतात मागं। प्राध्यापक हे इतके घाणेरड्या भाषेमध्ये बोलतात, असं आपल्या सगळ्या मुलांना ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला प्राध्यापक अशा लायकीचे असतात का अशी आपली मुलं आपल्याला विचारतील। त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही। मुद्दामून जातीचं विष पेरण्याच्या करता म्हणून लक्ष्मण हाके अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात। आता या ठिकाणी सगळ्यांनी विनंती केलेली आहे। मला सांगायला हरकत नाही, मी अजितदादासारखाच माझा स्पष्ट स्वभाव आहे। मी DPCच्या करता साधारण 4 नावं आमच्याकडे येतील असा अंदाज आहे। मी कल्याणराव काळेंचं नाव त्याच्यामध्ये दिलेलं आहे।